लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि मानिनीपासून. तर आता इथे काव्या म्हणते मानिनीला की राहता राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला, तर माझं लग्नाआधी एका मुलावर जीवापाड प्रेम होतं. पण आता मी त्याच्या विचारातून बाहेर पडलेली आहे. आता माझं त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. असं म्हणते आता मानिनी. काहीही संबंध राहिलेला नाही आहे असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता काव्या म्हणते काहीच नाही. तुम्हाला वाटतंय तसं तर काहीच नाही असं म्हणते आता काव्या. मग तो तुझा मित्र आहे. नाही असं म्हणते आता काव्या. मित्रही मानत नाही मी त्याला असं म्हणते आता काव्या. खरं तर मी त्याला माझा कोणीच मानत नाही असं म्हणते आता ती. तू त्याला कोणीच मानत नाहीस, तुझा संबंध नाही आहे, तुझा मित्रही नाही आहे. मग आज तुझी ओढणी त्याच्या हातात कशी होती असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्याला आठवतं कसं जीवाने तिची मदत केलेली असते आणि कसं तिच्या गाडीच्या डिक्कीतून तिची ओढणी काढलेली असते हे सगळं आठवतं तिला. काय झालं काव्या असं म्हणते आता मानिनी. बरोबर बोलतेय ना मी असं म्हणते आता ती. तर आता काव्या खूप घाबरते आणि आता इथे मानिनी म्हणते रस्त्यात थांबून भांडत होता ना तुम्ही दोघे. तर आता काव्या म्हणते भांडत होतो बरोबर आहे, पण काय असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते एक प्रश्न विचारू का तुम्हाला काकू असं म्हणते आता मानिनी ला काव्या. त्या हे जर नंदिनी ताई बरोबर घडलं असतं तर असं म्हणते आता काव्या. नंदिनी ताईची ओढणी त्याच्या गाडीच्या अधिकीत अडकली असती आणि पार्थने तिला मदत केली असती तर असं म्हणते आता काव्या. तर तुम्ही त्यांना म्हणजेच नंदिनीताई आणि पार्थ दोघांनाही हा प्रश्न विचारला असता का असं म्हणते आता काव्या. तर आता मांडणीकडे काय उत्तर नसतं. तर आता काव्या म्हणते नाही ना असं म्हणते आता ती. मी आता ज्याची नावं घेतली त्याच्यासाठी माझ्या मनामध्ये आता प्रेम नाही आणि त्याचा विचारही करत नाही मी. पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला असं म्हणते आता काव्या. माझ्या जागी नंदिनीताई असती आणि तिला कुठल्या तरी मुलाने मदत केली असती किंवा त्या मुलाच्या जागी पार्थ असते असं म्हणते आता काव्या. आणि त्याने कुठली तरी मुलीला मदत केली असती तर त्यांनाही तुम्ही हाच प्रश्न विचारला असता का असं म्हणते आता काव्या मानिनीला. तर आता मानिनीकडे काहीच उत्तर नसतं. तुम्ही त्यांना विचारलंच नसतं. काय झालं असतं असं विचारला असता प्रश्न. त्यांना कुणीतरी मदत केली किंवा कुणीतरी त्यांना मदत केली म्हणून तुम्हाला बरंच वाटलं असतं, आनंद झाला असता असं म्हणते आता काव्या. आणि तेच माझ्यासुद्धा बाबतीत घडलेलं आहे असं म्हणते आता काव्या. माझ्या स्कूटीच्या डिकीत माझी चावी अडकली होती आणि ओढणीसुद्धा असं म्हणते आता काव्या. आणि काव्या म्हणते आणि हेच झालेलं होतं आणि योगायोगाने तिथे तो मुलगा आला. त्याने मला मदत ऑफर केली आणि मी ती नाकारली म्हणून आमचं रस्त्यात भांडण झालं असं म्हणते आता काव्या. पण मीही हेल्पलेस होते तिथे काकू असं म्हणते आता काव्या. मला मदत घ्यायला लागली त्याच्याकडून असं म्हणते आता काव्या. नाहीतर आणि त्याने मला मदत केली असं म्हणते आता काव्या. आणि काहीही न बोलता असं म्हणते आता काव्या. न कोणता तो मुलगा तिथून निघाला असं म्हणते आता काव्या. आणि तिथून निघून गेला असं म्हणते आता काव्या. तर आता मानिनीकडे काहीच उत्तरं नसतात. तुम्हाला वाटतंय तसं काहीही घडलेलं नाही आहे आणि घडणारही नाही असं म्हणते आता काव्या. कारण देशमुखांची सून आणि मोहितेंची मुलगी आहे मी. कितीही झालं ना तरीही सहन करेन असं म्हणते आता काव्या. संस्कारांचा अपमान नाही होऊ देणार मी असं म्हणते आता काव्या. आणि रडते आता ती. तर आता मानिनीच्या डोळ्यात पण अश्रू असतात. तर आता काव्या म्हणते मी माझा भूतकाळ कधीच मागे ठेवलेला आहे असं म्हणते ती. त्यामुळे आता कोणीच नाही आहे माझ्या आयुष्यात आणि हेच सत्य आहे असं म्हणते आता काव्या. तर मानिनीला खूप बरं वाटतं हे ऐकून बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी खूप रडत असते आणि आता ती जाऊन बसते बेडवरती आणि खूप जास्त रडते आता मानिनी. हुंदके देऊन रडते ती. तर आता खूप जास्त रडत असते आता मानिनी. तर आता काव्या जाते आणि तिच्या बाजूला बसते आणि आता तिची सांत्वना करते. तर मानिनी मात्र खूप जास्त रडलेलं दाखवलेत बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी बघते काव्याकडे आणि आता ती म्हणते काव्या सॉरी असं म्हणते आता मानिनी. खूप सॉरी असं म्हणते आता मानिनी. मनापासून सॉरी असं म्हणते आता ती मानिनी. मला संशय घ्यायचा नव्हता ग असं म्हणते आता मानिनी. माझ्या मनात संशय नाही आहे पण असं म्हणते आता मानिनी. पण हे सगळं आज ऐकलं आणि घाबरले ग मी असं म्हणते आता मानिनी. माझा जीव माझ्या मुलांमध्ये अडकलेला असतो असं म्हणते आता मानिनी. त्यांनी खुशी राहावं, तुम्ही दोघींनी खुश राहावं असं मला मनापासून वाटतं असं म्हणते आता मानिनी. मी तुम्ही दोघी खुश ठेवा त्यांना असं म्हणते आता मानिनी. तुम्ही जे मागाल ते आणून देईन मी तुम्हा दोघींना. पण माझ्या मुलांना खुश ठेवा तुम्ही आणि तुम्हीही खुश राहा असं म्हणते आता मानिनी. माझा पार्थ खूप साधा भोळा आहे ग असं म्हणते आता मानिनी. खरंच असं म्हणते आता मानिनी. मला मान्य आहे लग्नानंतर तुमच्यात प्रेम व्हायला वेळ लागेल असं म्हणते आता मानिनी. खरंच मान्य आहे. पण म्हणून फसवणूक व्हायला नको ना. म्हणून
तो डिवोर्स तर त्याचा विचारही तुम्ही करू नका हां, असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्याला गिल्टी वाटतं कारण त्याने साईन केलेलं असतं ना डिवोर्स पेपर्स. काव्या असं म्हणते आता मानिनी. असं म्हणून ती आता तिच्या तोंडावर हात फिरवते. अजून काय आहे जे तुला मला सांगायचं आहे असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या सांगतच नाही. ती घाबरते खूप बघा प्रेक्षक. तर आता काव्या काय सांगतच नाही. तेवढ्यातच आता दरवाजा आपटत असतं कुणीतरी. तर आता मानिनी म्हणते, आलं हो बघ तुझं पाखरू." "काव्या," असं म्हणते आता मानिनी. "माझ्या मनातल्या सगळ्या शंका फिटल्या आता," असं म्हणते आता मानिनी. "आणि या बाबतीत पुन्हा कधीच मी तुला काहीच विचारणार नाही," असं म्हणते आता मानिनी. पुन्हा एकदा सॉरी असं म्हणते आता मानिनी काव्याला. "आणि ह्या सगळ्याबद्दल पार्थला तूही काही सांगू नकोस हां," असं म्हणते आता मानिनी. असं म्हणते आता ती. तर आता जोरात दरवाजा आपटत असं कुणीतरी आले असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या आणि मानिनी आत असतात आणि कुणीतरी आपटत असतं बघा प्रेक्षक दरवाजा त्यांच्या खोलीचा. तर मग आता इथे मानिनी परत बघते काव्याकडे आणि म्हणते, "काव्या, मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा तू आणि हा. तुम्ही दोघे एकमेकांचे आहात हे कधीच विसरू नका आणि हात एकमेकांचे कधीच सोडू नका तुम्ही दोघे," असं म्हणते आता ती. तर आता इथे दरवाजा उघडते बघा प्रेक्षक माळीने. तर आता दरवाजा उघडते आणि आता तिला जीवा दिसतो. तर आता जीवा आलेला असतो तिथे आणि आता तो बघतो माळिनी आणि काव्याला एकत्र. तर आता माळिनीला शॉक बसतो इथे जीवा कसं काय आला म्हणून. तर आता काव्याला पण भीती वाटते की इथे कसं काय आला जीवा एकदम म्हणून. तर आता माळिनी म्हणते, "जीवा तू आहेस?" असं म्हणते आता माळिनी. "मला वाटलं तू पार्थ आहे," असं म्हणते तर माळिनी. "दादा आणि बाबा बाहेर चेस खेळतायत," असं म्हणतो तर जीवा. "आणि बाबांना प्रचंड भूक लागली आहे. त्यांनी मला पाठवलंय. त्यांनी सांगितलंय की आईला जाऊन विचार आता काय-काय आहे खायला? काय गरज नाही आहे. भरपूर मोदक उरलेत. तोंडी भात आहे, सार आहे, सगळं आहे. चल सगळेजण एकत्र जेवूया ये का?" असं म्हणून आता माळिनी म्हणते, "चल गं," म्हणून काव्याला घेऊन जाते आणि नंदिनीला पण बोलावं असं म्हणते आता ती जीवाला. तर हो असं म्हणतो आता जीवा. तर आता निघून जातो जीवा तिथून. तर आता इथे जीवा आणि नंदिनीला दाखवलंय. "काय मग चकाचक बाई ह्या वर्षीचा गणेशोत्सव कसा साजरा झाला तुझ्या दृष्टीने?" असं म्हणत होता जीवा. "माझ्या दृष्टीनेच कसा साजरा झाला? काय विचारताय? तुमची दृष्टी होतीच ना माझा गणेशोत्सव कसा साजरा होतोय ह्यावर रादर छान साजरा व्हावा म्हणून केवढे एफर्ट्स घेतले तुम्ही," असं म्हणते नंदिनी. आता जीवा म्हणतो, "अच्छा म्हणजे माझे एफर्ट्स तू नोटीस केलेच तर," असं म्हणतो होता जीवा. "का नाही करणार?" असं म्हणते आता नंदिनी. "एरवी पसारा घालणारा माणूस अचानक पसारा आवरताना दिसला तर नोटीस होणारच ना," असं म्हणते तर नंदिनी. "छान इकडून तिकडून कसा बसा काय होईना मला टोमणा मारावं म्हणून शेवटी माझ्या पसाराकडे आणलाच. ही जी तुझी क्वालिटी आहे ना मला टोमणा मारायची त्याला तोड नाही," असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी खूप हसते. "सॉरी," असं म्हणते आता ती. "मी गंमत करत होते पण तुम्ही टोमणा मारून का घेताय? तुम्ही कॉम्प्लिमेंट समजा ना," असं म्हणते आता नंदिनी. "हो का?" असं म्हणत होता जीवा. "घेतो हा कॉम्प्लिमेंट म्हणून," असं म्हणत होता जीवा. तर आता जीवाला आठवतं अजून हा 1 महिना खूप छान गेलाय तुमचा. भेटूया पुढच्या महिन्यात असं म्हटलेलं असं ना वकील त्याला आठवतं आता ते. तर आता तो नंदिनीकडे बघतो. तर आता जीवा म्हणतो, "चकाचक बाई, काल ॲक्चुअली मला दिवसभरात तुला विचारता नाही आलं. काउन्सिलर काय म्हणाले?" असं म्हणत होता जीवा नंदिनीला. तर आता नंदिनी म्हणते, काही नाही," असं म्हणते आता ती. "मी सांगितलं त्यांना 1 महिना तसा बराच गेला. आता काय फक्त 5 महिने राहिले. बस," असं म्हणते आता नंदिनी. "ओके," असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, "का हो?" तर आता जीवा म्हणतो, "काही नाही सहज अगं," असं म्हणत होता जीवा. "नाही, नाही. सहज नाही," असं म्हणते आता नंदिनी. "काहीतरी चालू आहे तुमच्या डोक्यात आणि तुम्हाला आता मी खूप छान ओळखते हां. सांगा." "काय म्हणा?" असं म्हणते आता नंदिनी. "काय नाही," असं म्हणत होता जीवा. मी जस्ट एक विचार आला होता डोक्यात, की जसं हा 1 महिना गेला आहे, तसं ह्या पुढच्या 5 महिन्यात लग्न तुला हवं असं वाटलं तर?" असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी विचारात जाते. तर आता नंदिनी म्हणते, "हे लग्न पहिला मलाच हवं होतं, तुम्हाला लक्षात असेल तर. तुम्हालाच ते नको होतं म्हणून आम्ही डिव्होर्सची पायरी चढलोय," असं म्हणते आता नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते, "आणि आता मला ह्या लग्नात काहीच इंटरेस्ट नाही," असं म्हणते आता नंदिनी. आणि जीवा बघत राहतो तिच्याकडे. "गुड नाईट," असं म्हणते आता ती आणि आता ती झोपते बघा प्रेक्षक. तर आता इथे जीवा मात्र विचारात असतो. तर आता जीवा विचार करायला लागतो आणि म्हणायला लागतो मनातल्या मनात, "मला हे लग्न नकोच होतं, असं नव्हतं. पण अगदी मित्र होऊन बघायला काय हरकत आहे. पण जेव्हा मैत्रीचा हात पुढे करायचं ठरवलं, तेव्हाच त्या पत्रामुळे हा डिव्होर्सचा सगळा गोंधळ चालू झाला," असं म्हणत होता जीवा. "आणि आता त्या पत्राबद्दल हिला सांगून टाकू का? सगळा गोंधळ एका मिनिटात सुटेल." "नाही नको," असं म्हणतो होता जीवा. तर आता जीवा म्हणतो, "ते पत्र कुणासाठी हा प्रश्न येईलच आणि त्यानंतर प्रॉब्लेम होईल आणि त्याचं नाव काव्या आहे हे समजलं तर अजून मोठा गुंता होईल," असं म्हणतो होता जीवा. तर आता नंदिनी बघत असते जीवाकडे. काय बोलतोय तो म्हणून.
यावेळी जीवाला आणि मला एकत्र कोणीतरी बाहेर बघितलं म्हणून संशय निर्माण झाला असं म्हणते त्या काव्या. पुढच्या वेळेपासून अशी भेट होऊ नये, ह्याची वेळच येऊ नये असं म्हणते त्या काव्या. तर आता नंदिनी उठते आणि ती बसते. काय हो असं म्हणते आता नंदिनी, काय झालं असं म्हणते आता ती. तर आता म्हणते, लग्नात रस नाही आहे म्हटल्यावर विचारत का पडलात तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो की म्हणजे विचार करून पाहिलं तुला, तुला का रस नसेल असं म्हणतो आता जीवा. मग माझंच मला उत्तर मिळालं असं म्हणतो आता जीवा, की सुरुवातीपासून काय बरं वागलो नाही आहे मी तुझ्याशी असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, हो ठीक आहे हो असं म्हणते आता नंदिनी. जे काय घडून केलंय त्याचा विचार नका करू तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. आणि काही बरं घडणार असेल तर त्याचाही विचार नाही करायचं का असं म्हणतो आता जीवा. काहीतरी बरं घडावं असं का विचार आला असेल तुमच्या मनात असं म्हणते आता नंदिनी. असा विचार आलाच असेल इन केस तर त्याला म्हणावं, दोस्त अब काफी देर हो चुकी है, गाडी बहुत आगे जा चुकी है, अब वापसी का कोई रास्ता नहीं है असं म्हणते आता नंदिनी. खरंच एवढं झालंय का चकाचक बाई असं म्हणत होतं जीवा. म्हणजे हो असं म्हणते आता नंदिनी. एखादा धागा तोडल्यानंतर त्याची गाठ बांधली तर जोडल्या गेल्याची खूण राहतेच ना मागे असं म्हणते आता नंदिनी. अच्छा असं म्हणत होता जीवा. म्हणजे तू क्लिअर आहेस की जसा हा 1 महिना बरा गेला तसाच ह्याच्या पुढचे 5 महिने बरे जाणार आहेत असं म्हणतो होता जीवा. म्हणजे एक चांगलं आहे, उत्तम किंवा उत्कृष्ट असं वगैरे जाणार नाही असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी म्हणते, जातीलही, पण माझं आता ठरलंय. यापुढे मी तुमच्या मागे रचणार आहे असं म्हणते आता नंदिनी. पण नात्यात एकमेकाच्या मागे राहायचंच नसतं, एकमेकाच्या सोबत राहायचं असतं असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी आपल्या विचारात पडते आणि हसते आता ती. खूप हसते आता ती. बापरे असं म्हणते आता नंदिनी. किती फिल्मी बोलायला लागलात तुम्ही अचानक असं म्हणते आता नंदिनी. अच्छा असं म्हणत होता जीवा. म्हणजे तू जेव्हा म्हणतेस की अब बहुत देर हो चुकी है, गाडी स्टेशन से निकल चुकी है, वापसी का कोई रास्ता नहीं बचा, तेव्हा ती फिलॉसॉफी चांगलं. आणि मी म्हटल्यावर मात्र फिल्मी हा असं म्हणत होता जीवा. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. एखादी गोष्ट कोण बोलतंय यावर ठरतं सगळं असं म्हणते आता नंदिनी. अच्छा असं म्हणत होता जीवा. म्हणजे एखादा माणूस जसं वागतं त्यावरून त्याच्या मनात काय सुरू आहे हे कळतं असं म्हणत होता जीवा. जसा आज मी हरवल्यानंतर तुझ्या मनात काहीतरी सुरू होतं होतं की नाही असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी काय बोलतच नाही आणि आता ती आपला चेहरा लपवतो. छे 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 काय 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 बोलताय तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. असं काही नव्हतं असं म्हणते आता नंदिनी. मग इतकी पॅनिक का झाली होतीस तू असं म्हणत होता जीवा. कारण तुमची काळजी वाटली मला असं म्हणते आता नंदिनी. कोणत्या हक्काने असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, काय उत्तरच नसतं तिच्याकडे. रूममेट्स असं म्हणते आता नंदिनी. रूममेट्स आहोत ना आपण, म्हणून त्या हक्काने असं म्हणते आता नंदिनी. आणि 1 मिनिट असं म्हणते आता नंदिनी. मला तुम्ही सारखे का प्रश्न विचारताय, मला काळजी वाटावी म्हणून मुद्दाम तर गायब झाला नव्हतात ना तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. तर आता जेव्हा म्हणतो तर तसं तुम्ही का केलंय, तुम्हाला सुद्धा हे लग्न हवंसं वाटायला लागले का असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा हसायला लागतो आणि आता तो विचारात पडतो आणि गाणं चालू होतं आता बॅकग्राऊंडमध्ये. काय असं म्हणते आता नंदिनी. आता बोला असं म्हणते आता ती. तर जीवा का बोलतच नाही. द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर असं म्हणते आता ती. तर आता परत म्हणते नंदिनी, माझ्या प्रश्नाचं उत्तर नसतं तुमच्याकडे, पण तुम्हाला मला प्रश्न मात्र विचारायचे असतात असं म्हणते आता नंदिनी. कठीण आहे बाबा तुमचं असं म्हणते आता नंदिनी. दिवसभर वडापाव शोधून शोधून दमलात तुम्ही आता आणि मी सुद्धा तुम्हाला शोधून शोधून थकले असं म्हणते नंदिनी. त्यामुळे गुड नाईट बाय असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो येस बाय. तर आता जीवा आपल्याच विचारत असतो, लग्न हवंय की नको आहे ह्या बाबतीत अजूनही क्लिअर नाही आहे मी असं म्हणतो आता जीवा मनातल्या मनात. पण गणपतीचे 2 दिवस मनसोक्त तू हसलीस, बरं वाटलं मला असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे आणि नंदिनी मात्र झोपलेली असते. तर आता जीवा तंद्री लावून बघत असतो तिच्याकडे आणि आता चादर तिच्या अंगावर ओढतो आणि आता नंदिनी मात्र झोपलेली असते. तर आता जीवा मात्र तिच्याकडे तंद्री लावून बघत असतो आणि विचारत असतो आपल्या आणि हसत असतो आता तो खूप. आणि आता आपण सुद्धा चादर घेतो आणि आता तोही झोपायला जातो. तर आता इथे जीवासुद्धा झोपतो आणि नंदिनी डोळे उघडते आता आपले आणि आता ती जीवाकडे बघते. म्हणजे नंदिनी झोपलेलीच नसते. तर आता प्रेक्षक हो, परत आता देशमुखांचंच घर दाखवल्याने आता इथे काव्या आणि पार्थला दाखवलंय. तर आता इथे काव्याला काहीतरी आठवतं. हे काय होऊन बसलं असं म्हणते तर काव्या. जी गोष्ट लपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला ती गोष्ट कळलीच शेवटी मान्य काकूंना. तरी नशीब फक्त अर्ध सत्यच त्यांच्यासमोर उघड झालं आहे. पण पुढे जाऊन जर जीवाचा आणि माझा भूतकाळ खरंच मानिनी काकूंच्या समोर आला तर असं म्हणते आता काव्या. बापरे मला काहीच बोलता येणार नाही असं म्हणते आता काव्या. आज मी वेळ मारून टाकली, पण आज फार काय सांगायला लागलं नाही मला. पण त्यांनी तरीही शेवटी विचारलंच की मला असं म्हणते आता काव्या. आणखीन काही सांगायचं आहे का, मी सांगायला हवं होतं का असं म्हणते आता काव्या. तर आता तिला खूप सारे विचार येत असतात.
नाही, नाही असं म्हणते आता काव्या. पण सगळंच सत्य सांगितलं तर अख्खं घर पूर्ण डिस्टर्ब होईल. आधीच नंदिनी ताईच्या बाबतीत झालेल्या प्रकरणाने घर शेकून निघालेलं आहे. आता हीच गोष्ट मानिनी काकूंना कळली आणि कोणीतरी आमच्याबद्दल सांगितलं तर ह्यापुढे सुद्धा अशाच गोष्टी घडणार ना. खूप त्रास होईल मग सगळ्यांना. पुन्हा असंच रिॲक्ट केलं ना सगळ्यांनी तर मग काय होईल असं म्हणते आता काव्या. नाही, नाही असं म्हणते आता ती. ह्यावेळी जीवाला आणि मला एकत्र कोणीतरी बाहेर बघितलं म्हणून हे सगळं झालं आहे. आता पुढच्या वेळेपासून अशी आमची ही भेट व्हायलाच नको हवी आहे असं म्हणते आता काव्या. देवा का आमची आज भेट घडून आणलीस तू असं म्हणते आता काव्या. का केलंस असं असं म्हणते आता काव्या. आता त्यांच्या मनात असलेला संशय वाढायला नको म्हणजे मिळवला असं म्हणते आता काव्या. तर आता मनातल्या मनात हे सगळं म्हणत असते ती आणि आता ती उठते आपल्या जागेवरून आता आणि ती पाणी प्यायला जाते तर आता पाणी मात्र नसतं. तर मग आता पाणी नसलेलं बघून आता काव्या घेते तो पेला आणि जाते बाहेर भरून आणण्यासाठी आणि आता ती किचनच्या दिशेने जाते बघा प्रेक्षकांनी. पार्थ मात्र झोपलेलाच असतो आणि मग काव्या निघून जाते खोलीतून आपल्या आणि आता किचनमध्ये जाते ती पाणी घ्यायला. तर मग आता तेवढ्यातच ती पाणी घेत असते आणि जीवासुद्धा येतो पाणी घ्यायला आणि आता तो फ्रीज उघडतो. तर मग आता ते दोघं एकमेकांना बघतात. तर आता काव्या घाबरते खूप जीवाला बघून. खूप जास्त घाबरलेली असते ती. तू असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या म्हणते परत माझ्या मागे मागे आलास. तर आता जीवा म्हणतो काय मी का तुझ्या मागे मागे येईन? म्हणतो आता जीवा मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे तुझ्या मागे मागे येणार. मी सुद्धा पाणीच घ्यायला आलो होतो असं म्हणतो आता जीवा. आणि जशी तुला ताण लागू शकते तशी मला सुद्धा ताण लागूच शकते असं म्हणतो आता जीवा. ठीक आहे असं म्हणते आता काव्या. लगेच एवढ्या टोमणा मारायची काही गरज नाही असं म्हणते आता काव्या. मी सांगते ते नीट ऐक असं म्हणते आता काव्या. आता काय सांगायचं बाकी आहे असं म्हणतो आता जीवा. ऐकावं लागेल असं म्हणते आता काव्या. माझी ओढणी डिक्कीत अडकली होती. जी ती मुला काढून देत होतास ते कोणीतरी बघितलंय आणि मानिनी काकून सांगितलंय असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा घाबरतो काय असं म्हणत होता जीवा. त्याने मला स्पष्टपणे विचारलं की लग्नाआधी तुझा कुठल्या पोळाबरोबर अफेअर होता का म्हणून असं म्हणते आता काव्याने सांगते ती जीवाला. तर कोण बघितलं असेल आपल्याला असं म्हणत होता जीवा. आणि आईला हे सांगणार नेमकं कोण असेल असं म्हणत होता जीवा. माहित नाही असं म्हणते त्या काव्या. पण जेणे कोणी आपल्याला बघितलंय त्यांनी तुझा चेहरा बघितलेला नाही आहे असं मला वाटतंय असं म्हणते त्या काव्या. तर आता जीवाला जरा बरं वाटतं. ती एक गोष्ट आपल्यासाठी जरा बरी आहे असं म्हणते आता काव्या. आपल्या भूतकाळाने आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीही उद्ध्वस्त करू शकतो. हे करेक्ट आहे तुझं. हे कुणालाही कळता कामा नये असं म्हणतो होता जीवा. नाहीतर आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल असं म्हणतो होता जीवा. तर आता जीवा म्हणतो काय झालं तरी कोणाला हे कळता कामा नये कारण मी हे सगळं नंदिनीला सांगू शकत नाही आणि तू पार्थदादाला सांगू शकत नाहीस असं म्हणतो होता जीवा. पण आईने हे सगळ्याचा मांडवा घेतला आणि तिला खरं काय कळलं तर असं म्हणतो आता जीवा. तर आता तेवढ्यातच लाईट पेटते आणि आता तिथे मानिनी असते बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी त्या दोघांकडे बघते आणि ती दोघंही खूप घाबरतात आता काव्या आणि जीवा हे काय होतंय म्हणून आणि त्यांचे डोळे आता एकदम मोठे झालेले असतात घाबरून. तर आता मानिनी त्या दोघांच्या मध्ये येते आणि थांबते ती आता आणि बघते आता ती काव्याकडे. आणि आता जीवा म्हणतो तू इथे. तर आता मानिनी म्हणते हो असं म्हणते आता ती. मी असं म्हणते आता ती जीवाकडे बघून. जीवा काव्या तुम्ही दोघांनीही घरातल्या सगळ्यांना अंधारात ठेवायचा अक्षम्य गुन्हा केला असं म्हणते आता मानिनी. तर आता दोघे खूप जास्त घाबरतात काव्या आणि मी. जीवा लाज नाही वाटली तुम्हा दोघांना सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना फसवलं तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. आणि आता जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात आणि तू असं म्हणते आता मानिनी. आणि तू ताठ मानाने मला अगदी गोल गोल बोलून घोळात घेतलंस ना पण शेवटी सत्य आलंच माझ्यासमोर असं म्हणते आता मानिनी. म्हणजे तुझा जो बॉयफ्रेंड होता तो जीवा होता असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या बघते जीवाकडे आणि जीवा पण बघतो काव्याकडे. आई 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 असं म्हणतो होता जीवा. जीवा तू गप्प बस नंतरच बघते तुला. तू माझ्या डोळ्यासमोर इथं थांबू नकोस जा इथून. तुला लाज कसं वाटत नाही आणि तू सुद्धा आम्हाला सांगितलं तुम्ही दोघांनी मिळून मला फसवलंय घरातल्या सगळ्यांना. तू निघ इथून या घरातून असं म्हणते मानिनी. चक्कर येते आता तिला. तर आता जीवा म्हणतो काय झालं काय झालं. तर आता काव्या म्हणते काकू काकू असं उठते ती झोपेतून. तर हे स्वप्न होतं बघा प्रेक्षक हो. तर आता पाच म्हणतो स्वप्न पाहिलं का. तर आता काव्या म्हणते हो हो स्वप्न पाहिलं मी. तर आता ती आपल्या तोंडाला हात पकडते असा. तर आता आजचा भाग इथे समजू तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. माझ्या सुनेबद्दल नको नको त्या गोष्टी मला सांगितलेस तू सुनीता आणि तसं काहीच नाही आहे सुनीता असं म्हणते आता मानिनी. तुझ्या कुणाच्या नजरेत काय ते लगेच कळतं मला असं म्हणते आता सुनीता. काव्याची कालपासून जरा तब्येत खाली आहे. मला ऑफिसला येता जात नाही आहे. माझं म्हणणं होतं की मी काव्यासोबत थांबू का असं म्हणत होता जीवा. का तुम्ही माझ्यासारखं पाठीमागे पुढे करताय असं म्हणते तर काव्या. काय सवय आहे तुम्हाला प्लीज जा असं म्हणते तर काव्या पार्थला. तर आता मानिनी सगळं बघत असते लांबून. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजू तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.